मर्यादित प्रमाणात अन्नच खाल्ल्याने पोटाची चरबी वितळते आणि वजन लवकर कमी करण्यातही ते प्रभावी आहे. याशिवाय अन्न शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपले चयापचय वाढवते, ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. जर तुम्ही उन्हाळ्यात अननसाचे सेवन केले तर ते तुमची प्रतिकारशक्ती अनेक पटींनी वाढवते, ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते. किवी या फळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. किवी या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर यासारखे पोषक आढळतात. ही सर्व पोषक तत्व आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. किवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच हाडे मजबूत होतात, अशक्तपणा दूर होतो आणि पचनक्रिया देखील चांगली होण्यास मदत होते. किवीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पेरू हे एक हंगामी फळ आहे, ज्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच पेरू खाणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. याशिवाय पेरूचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते, ज्यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित प्रत्येक समस्या टाळता येते. एवढेच नाही तर पेरू खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मधुमेहाची पातळीही नियंत्रणात राहते. आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात, तसेच शरीर आतून स्वच्छ होते. व्हिटॅमिन B6 मुळे रक्तातील होमोसिस्टिना चे प्रमाण संतुलित राहते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते. आंब्यात व्हिटॅमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासाठी पपई खूप प्रभावी आहे. ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे किंवा ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे, कारण यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही पपई फायदेशीर मानली जाते. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. जे कर्करोगापासून आपला बचाव करतात. ब्रोकोली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. हृदयाच्या इतर समस्येपासून देखील बचाव होतो. आपण आपले वजन नियंत्रित ठेवू इच्छित असल्यास नाश्त्यामध्ये ब्रोकोली सलाड म्हणून खा. वजन कमी होते, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळते, पचनक्रिया सुधारते, हृदयरोगाचा धोका कमी होतो, पेशींचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही जर तुमच्या आहार नियमितपणे पालकाचा समावेश केला, तुमचे कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. पालकाच्या नियमित सेवनाने वजन देखील कमी होते, तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. पालकाचे नियमित सेवन केल्यास मधुमेहासारखी समस्या देखील दूर होते. रोग प्रतिकारशक्ती, पचन चांगले होते, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर, व्हिटॅमिन के समृद्ध, रक्तदाब नियंत्रणात राहतो.